तोहा विठ्ठल बरवा सुख झाले होता जणे सुख झाले होता जणे तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा बरवा तोहा विठ्ठल बरवा सुकृताची जोडी जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी म्हणून विठ्ठल आवडी तोहा विठ्ठल बरवा बरवा तोहा विठ्ठल बरवा सुखाचे
सुखाची सोहळे भोग सुखाची सोहळे भोग सुखाची सोहळे तुका मने आता आम्ही नवदूत वडिता 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 तुका मने आता तुका मने आता तुका मने आता आम्ही नवदूत वडिता 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 नाही देखील संगते झाली आमोची निसिल्ती नाही देईल नाही देखील ते मिळे नाही देखील ते मिळे नाही देखील ते
आमुची चिंत झाली आमुची झाली आमुची चिंत झाली आमुची चिंत झाली रे झाली आमुची निश्चिंती निश्चिंती झाली झाली नाही देखील नाही
तुझी संगती झाली अमोची निश्चिंती, नाही देखील ते मिळे भोग सुखाची सोहळे. घरी ताकाचे सरवर, येथे नवनीताचे पूर, नाही देखील ते मिळे भोग सुखाची सोहळे. तुका म्हणे आता आम्ही नवजो दवडिता, नाही देखील ते मिळे भोग सुखाची सोहळे. विठ्ठल संगती झाली आमुची निश्चिंती, नाही देखील ते मिळे भोग सुखाची सोहळे. घरी ताकाचे सरवर, येथे नवनीताचे पूर, नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे. तुका म्हणे आता आम्ही नवजो दवडिता, नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे. मज हृदयी सद्गुरु तेने तारिलो हा संसार पुरो, म्हणून विशेषात यादरू विवेकावरी. आत्मरूप गणेशो केली आत्मरण, होय सकळ विद्येचे अधिकरण. ते चिवंदु श्री चरण श्री गुरुचे पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो
प्रथम नमन प्रथम नमन चरण संकटिया आज सेवेसाठी घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबराय महाराजांचा 4 चरणाचा अभंग असून हा गाथा प्रकरणातला अभंग आहे. पण संगतीचे परिणाम सांगायला लागलेत महाराज. संगत जर चुकीची झाली पुन्हा चान्स नाही बर काय. याचे देही याची डोळा भोगो मुक्तीचा सोहळा. संगत जर चुकली फजिती होती. म्हणून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अखंड हरिनाम सप्ताह आणि सप्ताहातले दैनंदिन कार्यक्रम सकाळी 4 ते 6 काकडा, 6 ते 7 विष्णू सहस्त्र आणि सर्वांनाच परीक्षिती राजाचा उद्धार झाला. सर्वने परीक्षिती तरला भूपती 7 दिवसा मुक्ती झाली त्याशी. जास्त दिवस नाही लागले फक्त 7 दिवस. मग ज्याला 7 दिवसात मुक्ती होती महाराज त्या माणसानं कशी कथा ऐकली असन बरं. 7 दिवस बी नाही कोणाला घडलं. काही वाघ असे जन्माला आले की 1 तासात काम केलं. एक तास उरला खटवांग रायासी भाग्यदशा कैची प्राप्त झाली. 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 असे काही जगात होऊन गेले महात्मे. फक्त 1 तासात आपलं काम झालं. तर आपण तर महाराज आज आपल्या पिपरी नगरीमध्ये 7 दिवस कथा श्रवण केली. त्याच नाव अखंड हरिनाम सप्ताहभर काय. सप्त्यामध्ये कुठंच असं भजन बंद नाही. संध्याकाळी 11 वाजेपर्यंत कीर्तन भोजन आणि भोजन करून सनी झोपायचं नाही बरं का. सुखे खावे अन्न आणि त्याचे करावे चिंतन. चिंतन म्हणजे घरचं चिंतन नाही करायचं. पाऊसच नाही पाणीच नाही यंदा कसं होईल पाखरं चिंता करीनच का. त्याच्या घरी काही कणगे आहेत का काय. पक्षी याचे घरी नाही श्यामगिरी त्याची चिंता करी पांडुरंग. महाराजाच्या डोळ्याला पाणी आलं. तुम्ही चिंता करायचले कशाला. सकाळ जीवाचा करीतो सांभाळ तुझ मोकलील ऐशे नाही. पाषाणाचे पोटी बैसला दुर्धर तया मुखी चार कोण घाली. सांगितलं पूर्वी दगड फोडायची ओढर आणि त्या दगडामध्ये वेंडका निघायचा. त्याला कोण पाणी घातलं प्याला दिलं त्याला कोण चारा दिला आणि मग आपण काहून चिंता करायची. मग भजन नाही करायला पाहिजे का. नका चिंता करू वस्त्रा या पोटाची माऊलिया मुची पांडुरंग. चिंता नाही करायचं चिंतन करायचं. आणि भाऊ चिंतन असं करायचं महाराज भगवंताचं साधू संतांचं चिंतन करायचं. चिंतनामध्ये दुसरे विचार नाही येऊ द्यायचे. संगत जर चुकीची झाली बर का. आता संगत जरा बरी वाटती पण एकदा काय चुकली संगत उद्या 84 लक्ष येऊन धोका होतोय. पतन उद्धार संघाचा महिमा. महाराज म्हणले पतन आणि उद्धार हे संगतीचे परिणाम आहेत 2. बरं किती इतके जर चुकलं तर किती नुकसान होते. भक्ती नाही केली तर महाराज म्हणले भक्ती विन जिने
जळोला जिरवाने संसार भोगणे दुःख मूळ एक एक येऊनी कोटी कोटी फेरा आणि मंग लागे वारा मनुष्य देहा. ऐका, यादी करून घ्या. बाकीचे यादी असते ना तयार आता, काही काम पडायलेत ना. भाऊ, पोटासाठी रात्री 12 वाजले. कशासाठी? 12 वाजता बारी रांगीला लागले नाही का लोक? ती का देवाची रांग होती काय? ऐक नाही, विमा भरण्यासाठी. मग मला सांगा, किती दिवस जगायचं तितक्यासाठी इतकी चिंता आहे आणि उद्धाराची चिंता काऊन नाही? महाराज म्हणले 20 लक्ष येऊनी वृक्षा माझी घ्याव्या, जळचेरी भोगाव्या 9 लक्ष. 11 लक्ष येऊनी कीटका माझी घ्याव्या, 10 लक्ष भोगाव्या पक्षा माझी. 30 लक्ष येऊनी पशुची या घरी आणि मानवा भीतरी 4 लक्ष. नामा मने मग नरदेह या नरा अंतयाचा मातरा केला मुडे. महाराज सांगायले एवढा मोठा सुंदर नरदेह द्याला आणि याचं वाटोळा केलं. भक्ती नाही केली तर संगतीचे परिणाम सांगायला लागलो. दुसरं एक सांगू का? हिरा आहे, हिरा जर घन जरी हाणला फुटत नाही भाऊ. घन गाई भेटी लोखंड परिसान. महाराज लोखंडाला परिसानं जर लोखंडानं जर परिसाव घन घातला त्याचं सोनं करते. संगतीचेच परिणाम आहेत. त्याच हिऱ्याला इतकं निबार, इतकी ताकद आहे महाराज, ते हिरा फुटत नाही, ते आयरनी शिरते. आणि त्याच हिऱ्याला हिरा ठेविता आयरनी वाटे मारिता धनी, वाटे मारिता धनी, वाटे मारिता धनी. वाटे मारिता वाटे मारिता महाराज सांगायले ढेकणाच्या संगे ढेकणाच्या संगे हिरा जो भंगारा, ढेकणाच्या संगे हिरा जो भंगारा, ढेकणाच्या संगे हिरा जो भंगारा, ढेकणाच्या संगे हिरा जो भंगारा. नारीला साधू जैसा ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला, कुसंगे नाडला साधू तैसा. बघा साधू महाराज, एवढे मोठे साधून कष्ट करून साधू झाले आणि विकारानं महाराज वाया गेले. एवढा मोठा हिरा जसा ढेकणानं तोंड लावला, काय किंमत राहिली त्याची? तसे साधू केवढे असले आणि साधूला जर काम भोगी ईशियाचा सोहळा, वरी भगवा झाला नामे, अंतरी वश्य केला कामे. त्यासी म्हणून साधू जगी विटंबना बांधू, घर बांधले डोंगरी आणि इशे हिंडे दारोदारी. महाराज मठात आणि बायको पोटात, काय उपयोग आहे? महाराज सांगेल त्याला काही विलर नाही. अनादी कालाचे इशे इतके ठासून बसलेत, बाहेर निघायला रिकामे नाहीत ते. महाराजांना नाथबाबाने एक सुंदर ओवी वापरली. हाती तर आहेत, दुसरे विषय कसे आहेत ते सांगायलेत महाराज. परनिली कांता माहेरी जाय, अंतरी रिगाली ती दुरी न राय, तैसे इशे पाय.
जडले ठाय चित्ताशी. कसं झालं कळालं का? लग्न झाले असते ना सगळीचे, काहीचे राहिले असते आणि भेटते बायका म्हणून आज काही सांगतात नाही. आता अवघडच झालं भाऊ, ज्याचं ज्या झालंय त्याचं बरं आहे. महाराज सांगायले परनिली कांत म्हणजे लग्न झालं, मुलगी माहेर सासरी आली आणि सासरी येऊन लगेच माहेराला गेली, पण नवऱ्याच्या ध्यानातूनच जाईन ती, त्याला दुसरं काही दिसतंय का? महाराज म्हणाले तसे इशे इतके ठासून बसले अनादी कालाचे स्वप्न काय पडतं. साखरात आल्या बायकोला आणायचे साडीचं स्वप्न पडतंय का? देवाला स्वप्न पडते कपडे घ्याच, कोणालाच पडलं नाही अजून. एखादा भाग्यवान असन तर पडलं असन. देवाची या वस्त्रा स्वप्नी ही नाठवी आणि स्त्रीशी पाठवी उंच साडी. आहे का नाही? ते कुत्रे म्हणायला लागलेत मग चुकलं म्हणून तर माय ही येळ आली. खंती त्यांना करा कोणे गाडा व कोतरा. महाराज अवघड काम आहे, संगत चुकू द्यायची नाही. म्हणून राजानं सगळ्याचा त्याग केला. जड भरत राजानं त्याचं वैभव कसं होतं ते एका अभंगात वर्णन केलंय. जड भरत राज 18-12 वनस्पती फुले फळे ओळती, 22 त्या पोखरणी नदी गंगा वाहती. ज्या घरी कुल स्त्रिया राज्य राणी व संपत्ती, हे सुख सांडोनिया कासया योग सेविती. बघा त्या राज्याच्या राजा महाराज हमेशा झाडाला फळं फुलं राहायची. आज जर म्हणले तुम्ही रस आंब्याचा खाजा काही अडचण नव्हती. राज्यात तसं होतं महाराज, नदी आटत नव्हत्या, हमेशा नदीला पाणी राहायचं. आता आपल्या गावात इथं हापसा नव्हता, पाण्याची टाकी नव्हती, पाणी कुठलं होतं प्याला? नदीच होतं. गडूळ पाणी पुरा आला तरी तेच प्यायचं, इरा केला तरी. आणि आता कोकल्यांना 50 फूट होती की एका घंट्यात, पण पाणी नाही लावता येत आपल्याला. का लावता येते? मग ज्याला पाणी लावता येते त्याचं भजन नाही करायला पाहिजे का? मग भजन कोणाचं चालू आहे? भजन त्याच चालू आहे. तूप चांगलं खाल्लंय त्याच्याबद्दल काही वाद नाही, पण माशी सगट खाल्लं. महाराजांना लिहिलंय जेवी माशी सवे अन्न सुखाने दिते भोजन. नाही का? खाऊन गुण येईन भजनाचा, भजन ते वंगळवाणी नरका जाणे चुकेना. महाराज सांगायला लागले त्याच्यामुळे माशी संग जर जेवण केलं वांत्य होण्याची शक्यता आहे. म्हणून थोडे परे निरे आणि आविट ते घ्या रे खरे. एवढा मोठा राजा महाराज संसाराचा विटाला. विटाले हे चित्त प्रपंचापासून ओमन ते मनी पैसले से. नाही का? ओमली अन्ना लाळन घोटवे रसना अंगन सुये आलिंगना प्रेताची. धडाडीत लोहरशी उडीन घालवे जैशी न करवे उशी अजगराशी. एखाद्या सापाला डोकं लावून सनी झोपावर वाटत नाही भाऊ, नाही का? वाटतं का झोपायचं? बरं बाहेरचा साप चावला तर एकदाच मरण माणूस. याच्यात साप आहे बरं या घरात, आहे का नाही? नुसतं हो म्हणू नका, काही प्रमाण असेल ना त्या. हे ज्ञानविधीचे भुजंग ईशे दरीचे वाघ भजन मार्गीचे मांग मारक जे. याच्यातल्या लोभ सापानं जर असा ढाका हाणला पान उतरत नाही, आणि ते उतरायचंच असलं तर त्याला तसा गारोडी लागते. गुरु गारोडी आला धावणे. म्हणून महाराज सद्गुरु वाचोनी संसारी तारक नशेची निष्ठक आन काही. अहो एवढे मोठे प्रभू रामचंद्राचे वडील दशरथ महाराज या दिवशी वशिष्ठ ऋषी घरी आले, पूजा वगैरे केली, बसले. बाई नाराजच होत्या, काही कमी नव्हतं, फक्त मुलगा नव्हता. पूजा वगैरे झाली, विचारलं महाराजांना कसं काय चाललंय काय नाही. सगळं चांगलं आहे. मग नाराज काहून दिसतात? अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी. सांगितलं मुलगा नाही. ठीक आहे म्हणले. आता ते महाराज ते काय महात्म्याला सांगायचं काम नसतंय, न सांगता तुम्हा कळो येते अंतर. म्हणून सांगितलं मुलगा नाही. त्याने यज्ञ वगैरे केला, प्रसाद वगैरे द्याला. महाराज नंतर सगळ्याला मुलं झाले.
प्रसाद दिला, प्रसाद सुद्धा नाही का आनंदानं खायला पाहिजे, भगवंताचं चिंतन करून खायला पाहिजे. पण प्रसाद पहिल्यांदा राजा गेले आणि कौशल्याला दिला आणि काही कैला लय राग आला. किती अवघड आहे पण. म्हणून तिने खाल्ला नाही. तितक्याच वेळात घारीने झटका दिला. पिंड घारीने झडपिला, अंजनीने तो शेविला, अंजनीच्या तपासाठी आणि महारुद्र आले पोटी. हो, पुण्य जर असन महाराज, चांगले लेकर जन्माला यायला पुण्य सुद्धा लागते नाही का. किती त्या आई वडिलाची महाराजांना लिहिलंय. महाराज असे जर लेकर होत असते तर त्याच्या आई वडिलाला धन्यता आहे, आणि वाईट होत असते आता त्याच्या आई वडिलाचं नाव आपण कसं घ्यावं सांगा. तर आज एक महत्वाचा मुद्दा असा आहे, आज शिवजयंती आहे, बरोबर आहे की नाही. आज सगळ्या जगात राजाचा गौरव आहे. लहान मोठे सगळे जगात इतका कस काय ध्वज उभारला गेला त्याचा. कर्तृत्व तशी केली ना. त्या काळामध्ये काय शिवाजी राजाची कीर्ती जगात सांगण्यासाठी टीव्ही नव्हती, काय मोबाईल नव्हता नाही का. पण सगळ्या जगात कीर्ती कशामुळे झाली. वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे आणि कीर्ती मुख ज्याचे नारायण. अहो, शिवाजी राजाची आई महाराज किती धन्य असन. महाराजांना अभंगातलेले कुळी कन्या पुत्र, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, 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 कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. महाराज सांगालेत कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. बघा एवढे मोठे राजे महाराज, त्याचे आई वडील किती धन्य असते. दुसरा एक अभंग आहे बर काय, धन्य त्याची तया माये प्रसवली, ज्याची निष्ठा जडली विठ्ठल नामे. म्हणून निष्ठा अशी असती, निष्ठावंत भाव भक्ताचा सुधर्म, निर्धार हे वर्म चुकू नये. म्हणून महाराज राज्य जरी एवढे होते पण संगत त्याने जास्त कोणाची नाही केली बरं का. संगत करताना विचार करून काम केलं पाहिजे, नाही तर संगत चुकीची झाली तर धोका होतोय. विचारिता निरसले ते प्रपंच सहजे सांडवले, आणि मग तत्वता तत्वरले ज्ञानी अशी. म्हणून राजानं पहिल्यांदा संगत करायचं ठरविलं, आणि संगतीत महाराज संगत करायची कोणाची करायची असं एकांतात बसून विचार केला, आणि शोधून सनी संगत तुकोबारायची केली. म्हणून तुकोबारायची भक्ती, शिवाजीची शक्ती आणि रामदासाची व्यक्ती. महाराजाचा लय भाव होता तुकोबाराय, साधारण नव्हतं भाऊ. आणि शोधून विचार करून गुरु करावं लागतं ना का. असं कोणी बी ते का तुमच्या मनी नुसतं माळ घातलेला गण लावलेला गुरु केला का. गण लावल्याशिवाय माळ घातल्याशिवाय गुरु तरी कसे, साधू तरी कसे होते. पण तुकाराम महाराज म्हणले माळे घालतेत, गंध लावतेत, सावळ्यात खिसे बी कापतेत. काय टिळे
करती माळा भाव खळा नाही त्या आधळी कुचल बाहेर तैसा आधळी कुचल बाहेर तैसा महाराज सांगेल असा भाव असून तर काय उपयोग आहे? तू काय म्हणे आईचे मवाचे महिंद तयापाशी गोविंद नाही नाही. म्हणून महाराज कोणाला विसरण नाही गेले, कोणाच्या बी पाया नाही पडले. महाराज विचार केला आणि संत कोण येत आजी परीक्षा पाहिली संताची. संत नाही का एकांती बैसले सकळ सिद्धांत शोधिले विठोबाशी शरण जावे निज निष्ठा नाम गावे. म्हणून संत पाहतानी महाराज जे संत आलेले आहेत ते संत आणि झालेले आहेत ते संत वेगळे वेगळे आहेत बर काय. ते इथं नव्हते, ते आले. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी आलेले देवते सात भावे वर्ताया. महाराज सांगले आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी. कशासाठी? बोलिले जे ऋषी साच भावे व्रताया. जे संत मार्ग दाखवून गेलेत त्या वाट्यानं चालायचं भाऊ, त्याचं नाव आहे झाडू संताचे मार्ग. आडराणी भरले जग उचिष्टाचा भाग शेष उरला तो शेव मार्ग दावून गेले आधी. दयानिधी संत ते येण्याची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही. आम्ही त्याच्यासाठी आलो येथे उपकारासाठी. येथे उपकारासाठी. येथे उपकारासाठी. येथे तेथे उपकारासाठी आले घर ज्या वैकुंठी. ज्याचं घर वैकुंठात होत ते आपल्यासाठी लहान झाले. अर्भकाचे साठी पण ते हाती धरली पाठी. तैसे संत जगी क्रिया करून दावी ती अंगी. महाराज शिवाजी महाराज तुकोबारायचं इतकं प्रेम होत ते पुत्रवत प्रेम होत. तसं तर सगळ्या जगावर तसं प्रेम केलं. दया करणे जे पुत्राशी तेची दास आणि दासीशी हे की नाही. म्हणून महाराज कीर्तनाला गेले आणि महाराजावर मोठं संकट आलं. राजो पण माझ्या लेकराला धक्का लागू देते का महाराज सांगा तुम्ही. त्याच नाव आई आणि आपण आपल्या पुरतच पाहतो. संत तसे नसते. आज जर राजाला या लोकांना मारलं महाराज उद्या जगाचं कसं होईन हे अवतारिक पुरुष बर काय त्याचं लक्ष कसं असतंय बघा. म्हणून महाराजाकडे जर त्या दिवशी शिवाजी राजा सगळ्यांना येडा घातला भावतरून परचक्र आलं तुकोबारायानं कोणालाच कळू दिलं नाही. त्याला माहित होतं. पण भगवंताला विनंती केली असं डोळ्याला पाणी आलं असं का फुकटच आला असं देव धावून. देव येतोय पण बोलिवल्याशिवाय नाही येत. येतोय नामाच्या चिंतने
नावाच्या चिंतने नावाच्या सांगलीत नामाच्या चिंतने 12 वाटा पळती विघ्ने. भगवंताचं चिंतन केला महाराज हाक मारली. देव हाक मारल्याशिवाय येत नाही बर काय बाबा. हमेशा सांगायचे कोण काही ते भगवान आते नाही पण कोणासारखं बोलित नाही. राधिके गे सारखे नाही कोण काही ते भगवान आते नाही. द्रुपदी के सारखे बोलाते नाही. द्रुपदी सारखं इतकं प्रेमानं कोणी हाक मारित नाही. कोण काही ते भगवान खिलाते नाही. कोण म्हणलं जेवत नाही पण राधेसारखं कोणी खाऊ घालीत नाही. कोण म्हणलं भगवान झोपत नाहीत पण यशोदेसारखं झोका देत नाहीत. नाही का. नाही तर देव येतोय. त्या दिवशी तुकोबारायानं हाक मारली एवढं मोठं संकट निवारण केलं. म्हणून तर महाराज म्हणले पडता जड भारी दासी आठवावा हारी मग तो होऊन दिसीन आड घाली सुदर्शन. नाही का. सगळे शिवाजी दिसू लागले. खरे शिवाजी खाली बसले कथेला. काय नाही करतात देवाला काय नोहे केले आणि एका चिंतित विठ्ठले. आणि ते घोड्यावर बसून पळालेले दिसले. यायला वाटलं पळाले जंगलात. आता हे माग लागले लोकांची कशी फजिती झाली. आज काल्याचं कीर्तन इतकी कथा नाही सांगत पण कपडे तर नाही राहिले भुवांगाव. चरित्र वाचलं कळतं नाही का. ह्या झाडा झुडप आणि झाडं झुडप का द्यायला मदत करीत नाहीत का काय. झाड करते सगळे करते. आता पुढं चरित्र ऐकलं कळण तुम्हाला ही सगळी सत्ता त्याची. त्याला सगळं करता येते. म्हणून महाराज शिवाजी राजाचं आणि तुकोबारायाचं इतकं प्रेम होतं ते आपल्या वाणीनं सांगू शकत नाहीत. म्हणून आलेले संत वेगळे आणि झालेले संत वेगळे. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतारले ब्रह्ममूर्ती संत जगी ब्रह्ममूर्ती संत जगी अवतारले संत जगी अवतरे. उदयाले दिन जना उदयाले दिन जना उदयाले दिन जना. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतारले ब्रह्ममूर्ती संत जगी अवतारले ब्रह्ममूर्ती संत जगी संतांची यादी सांगितली महाराजांना. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले उद्धरवया आले दीन जना. दीन
दारिद्र्य रेषेच्या कार्डावाले नाही बर आहे का नाही. महाराज इंद्रियाच्या ताब्यात गेलेले जीव आणि याच्या कल्याणासाठी आलेले संत महाराज त्याने कथा करून आपला उद्धार केला. दीन आणि दुर्बळाशी आणि सुख राशी हरी कथा तारू भव सागरीचे आणि उंच निंच अधिकारी. कोणी अधिकारी असते आणि कोणी नसते नाही का, पण संतांना सगळ्याचा सांभाळ केला का नाही. ब्रह्ममूर्ती संत महाराज कोणते ते सांगतो. सदाशिवाचा अवतार, स्वामी निवृत्ती दातार, महाविष्णूचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर, ब्रह्म सोपान तो झाला, भक्त आनंद वर्तला. काय कमाल आहे पहा, आपल्यासाठी आले, अवतार घेतला. शिवाचा अवतार म्हणजे निवृत्तीनाथ. ज्ञानोबरायनं नेवाशाला बसून ज्ञानेश्वरी लिहिली. त्या खांबावर आता देऊळ झालं आणि 9,000 ओव्या तिथं लिहिल्या. आणि महाराज दुसरी भाषा पुन्हा बोलले नाही. एका शब्दात सांगितलं, आम्ही मराठाची बोलू कौतुके, परी अमृता पैजा जिंके निके ऐक नाही. आणि महाराज मराठीचे नगरी ब्रह्मविदेचा सुखा करी, देणे घेणे तोवरी हो दे या जगा. काय महाराज बघा, 56 भाषा अजिबात नाही. 56 भाषेचा केलासे गौरव भवारणी लिन्ना उहारिले. आणि सगळ्या समाजाला सांगितलं का त्याच्यात काही निवडून काढणे अजिबात नाही. भाव धरणीया, भाव धरणीया, वाचे ज्ञानेश्वर. भाव धरणीया, 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 कृपा करी हरी दयावरी. कृपा करी हरी दयावरी. समुखे आपण, समुखे आपण, रामदेव श्री विष्णू समुखे आपण. कृपा करी हरी दयावरी. कृपा करी हरी दयावरी. समुखे आपण, समुखे महाराज सांगाले भाव धरून या वाचे ज्ञानेश्वरी, कृपा करी हरी तयावरी. सोमुखे आपण सांगतसे विष्णू, गीता हा प्रश्न अर्जुनेशी. महाराज गीतेचं एवढं महत्व आहे, नुसतं एका कानावून आपल्या गीतेचा अक्षराचा शब्द केला आपलं केवढं पाप जाईन ते महाराजांना सांगितलं. कानाची महाद्वारी गीता जेथे गजर करी, आणि सृष्टीची आदिवरी जायची पाप. गीता 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 त्रिवार बोलता, मोक्ष जाय तत्व पाप जाय तत्वता मोक्ष जोडे. गीता 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 वाचे जे मनती. गीता 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 वाचे जे मनती. गीता गीता वाचे जे मनती. गीता 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 वाचे जे मनती. नाही पुनरावृत्ती दया नरा नाही पुनरावृत्ती. दया नरा गीता 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 वाचे स्मरती. गीता 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 वाचे पुनरावृत्ती. दया नरा नाही पुनरावृत्ती. दया नरा गीता गीता वाचे मनती. म्हणून जैन गीतेची संगत केली. गीता महाराज होय अध्यात्म आहे,
गुरुजीचा वेदांत आहे त्याने आपल्या अंतकरणामध्ये असा साठवून घातला नाही का. वेरी नाही बर काय. ओळखीला हरी साठविला पोटी होता त्याचे भेटी दुःख कैसे असे आलेले संत. म्हणून तुकोबरायानं गाथा लिहिला आणि आज गाथा पारायण झालं महाराज. गाथा पारायण वाचणारी माणसं किती धन्यवानी ते आपल्या वाणी नाही सांगता येणार. गाथा वाचणं म्हणजे साक्षात तुकोबरायाला बोलणे. कोणाला जमतंय बर काय. मुलीला जमतंय, मुलाला जमतंय, म्हाताऱ्या माणसाला जमतंय, भिताडाला टेकन देऊस तर जमतंय. पण नाहीत ना वाचित भाऊ गाथा सगळे. टीव्ही पाहतात का नाही बरं सगळे. इकडे सोडून टीव्ही महाराज डोळे का टीव्ही पाहायला दिले काय. महाराज म्हणले अजिबात नाही. डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख. म्हणून आलेले संत महाराज असे नाथ बाबा आपल्या इकडं सगळे संत आपल्या इकडे जन्माला आले. हे जमिनीची ताकदच अशी हे. कुठेही जन्म घेत नाही संत. कुठे घेते. पवित्र ते कुळ पावन तो देश तेथे हरीचे दास जन्म घेती. सगळे संत मराठवाड्यात जन्माला आले. नामदेव महाराज, नरसी, जनाबाई, परभणीकर गुरुजी परभणीला, मोतीराम महाराज, मारोतराव महाराज, नथुराम बाबा असे बरेच संत असतात बरं का. कोणाचं जर नाव नाही आलं असं काही समजू नका. महाराज जे आलेले संत अवतारिक पुरुष आहेत ते वेगळे वेगळे काहीच नसते. दिसायला जरी दोन दिसत असले नाही का. देवाशी अवतार भक्ताशी संसार दोन्हीचा विचार एकपणे. तसा ज्याने 40 वर्षे पंढरपूरला राहून महाराज गुरुजी परभणीकर गुरुजीचं चातुर्मास ऐकले. ते हरिभक्त परायण वैकुंठवासी किंवा ब्रह्मीभूत नथुराम बाबा केहाळकर त्याचं आणि गुरुजीचं प्रेम इतकं आपल्याला नाही सांगता येणार. त्या काळामध्ये खायला नव्हतं, माधवगिरी नव्हती आता जवानी. त्यानं सांगायचं दुपारी एक भाकर हातानं करायची आणि तितकीच खाची होऊन तितके अखंड भजन करायचे. कपडे घालायला नव्हते का होते. कायचे कपडे आले त्या काळात. औषधी नव्हती. सर्दी झाली, संडासी आली. किती पहिला काळ अवघड होता. 10 लोक जर यात्रेला चालले सगळं गाव वाट लावायला याचं आणि डोळे भरून याचे सगळ्याची. या बरं सुखानं यात्रा करू. आणि कशाची भाऊ यात्रा आली कमी जास्त झालं की येतच नव्हते माणसं काही. इतकं अवघड होत. आणि अशा काळात त्याने आपल्या काळाच्या हाडाच्या काड्या केल्या आणि आपल्यासाठी परमार्थ जतन केला. बरंगासाठी खादले शेण. 72च्या दुष्काळात काही माणसाने बरबडा खाल्ला, जमीन नाही इकली आणि आता पोरं इकायलेत. म्हाताऱ्याची बीपी लो होती का वाढती मला काही कळत नाही. कसं वाटत असणार नाही का. शिवाजी राजानं त्यावेळेस राज्य नसते आपलं काय झालं असत. त्याने किती कष्ट केले तर गाड्या नव्हत्या नाही का. स्वतः सैन्य घोड्यावर जाऊन सैन्य इतकं कष्ट करावं लागले. पण भगवंत माग पुढे होते. राजाच्या मागे पुढे उभा राहे सांभाळिता आली या घाता निवारया. ओ महाराज देव सरच माग पुढे असला काय न मोडे काटा ऐका नाही. देव राखी तया मारील कोण न मोडे काटा हिंडता वहन. आणि वन नव्हतं तर काय होतं त्यावेळेस त्याला रोड होते काय. आणि आता कसे रोड केलेत. आणि आता रोड न चालणारे वाघ कसे चाललेत. हा आज बी भाऊ आता 10% तशीच येतात. आणि गजर कसा करते महाराजाच्या नावचा. त्याच्यामुळे तर नाराजी वाटते. सगळे तसे येत असं नाही बरं भाऊ आहे का नाही. रातच्या जर गाडी आली 10च्या पुढं शहर मधून रोडवर फुलं नसतेत पडले
काय पडेल असते ते काही इथं नाव घेऊ काय काल्याचे कीर्तन अवघड आहे. म्हणून जरा आठवण धरा, पुन्हा माणसाचा जन्म नाही. संगत जर चुकली, किती दृष्टांत दिले. हिऱ्याची संगत चुकली तर नुसतं ढेकणान तोंड लावला तसा साधूला धक्का लागला. अहो मोठमोठाले साधू गेले तर आपली काय विचार आहे का नाही? कोण कोण गेले? अहो एक धडकच यानं यडकातली आला महाराजानं धडक मारली शंकरा आहे का नाही? काय किती अवघड आहे. मोठे मोठ्याची यादी बोला ना यडका. धडक मारली शंकरा धडक मारली शंकरा केला ब्रह्मेचा माजेरा मारली शंकर तो केवळ पंचानन जन्मवदन तो केवळ पंचानन जन्मवदन तो केवळ पंचानन जन्मवदन तो केवळ पंचानन. महाराज सांगाले धडक मारली शंकरा केला ब्रह्मयाचा मातरा. अहो एवढा मोठा ब्रह्मदेव झालं का नाही वाटूला? कामाचे निघाय ब्रह्मा कणे धरू जाय पराशरे केले काय भोगिली पाहे दिवा दुर्गंधा. सगळं आवडता आलं भाऊ, काम नाही आवडता आला. म्हणून त्याचं नाव सुद्धा यादीला महाराजानं बेडर लिहिलं. असं हायगी नाही केली असते मोठे आहे की नाही? एवढा मोठा रावण लिहून टाकलं नाव यादीला. लंके माझी घरे किती ती ऐका सांगत से संख्या जैशी तैशी 5 लक्ष घर पाषाणाची तेथे 7 लक्ष तेथे विटबंदी कोटी घरे तेथे काशा आणि तांब्याची शुद्ध कंचनाची 7 कोटी. तो काय म्हणे ज्याची संपदा एवढी सांगते कवडी गेली नाही. म्हणून संगत चुकू देऊ नका. आज जोग महाराजाची पुण्यतिथी चालू आहे बरं काय. जगामध्ये संत सगळ्यात मोठे आहेत. संतापायी माथा ठेविता सद्भावे तेने भेटे देव आपे आप. साधू घरी देव कामधंदा करी अन पितांबर धरी वरी छाया. नामा म्हणे देव इच्छी संत संग आम्हा जीवलोग जन्मोन जन्मे. अशा साधूना आपल्या गावामध्ये महाराज पिंपरी या गावामध्ये रोपट लावून दिलं जवळपास 70 साली. ते 30 आणि हे 20 45 वर्ष नक्की झाली. इथं या काळात त्या काळात त्याची भेट झाली तेव्हा जवळपास 10-5 माणसालाच माळी असताना असं म्हणतात ते नाही का. पण सगळ्याला वारकरी केलं का नाही? बघा काय ताकद असन त्याच्या. त्याच्यामुळं संत म्हणजे केवढे आपल्या वाणीनं नाही सांगता येत नाही का. रवी दीप हिरा दाविती देखणे अदृश्य दर्शने संताची. त्यांचा महिमा काय वर्णू मी पामर न कळे साचार ब्रह्मादिका. तापली चंदन निववितो कुडी त्रिगुण तो काढी संत संग. देहाला ताप आली मैलागिरी चंदन वरून लावला देहाची ताप जाती पण मधातली ताप जात नाही. आणि संत डोळ्यानं पाहिले की जाती. त्रिविध तापाची झाली बोळवण देखिल्या चरण वैष्णवाचे. आईशे बळ नाही अनिकाचे अंगी तप तीर्थ जगी दानव्रत. त्रिगुण तो काढी संत संग माय बापे पिंड पाळीला माया. जन्म मृत्यू जाय संता संगी संताचे वचनी निवारी. जन्म दुःख मिष्टान्न ते भूक निवारण. अशा महान भगवत भक्ताची शिवाजी राजे महाराज एवढं त्याचं प्रेम होतं त्याने त्याची एकूण एकाची संगत केली. म्हणून राजे असो नाही काय आणि त्याच्या राज्यात आपण असो. आपण सुद्धा जर चांगल्या मार्गाने चाललं आपलं बी कल्याण होईल ना का नाही. आणि नीट नाही चाललं तर हो 2 मार्ग आहेत महाराज सांगितले. दोन्हीकडे दोन्ही वाहतील मार्ग स्वर्ग नरक भोग याची पेनी. सत्यकर्म आचरे बाप्पा सत्यकर्म आचरे. सत्यकर्म आचरिता होईल सुख वाढेल दुखा सत्याचे. सत्य असत्य ऐशा परी अन तुका म्हणे त्याचा विचार करी.
त्याच्यामुळे दुर्जनाची संगत करायची नाही बरं का. प्रभातीनं घ्यावे नाव माकडाचे अंतईच्या भक्ताचे सर्व काळ. त्याचा कवाच नाही घ्यायचं नाही काय. काहून महाराज सांगली दुर्जनाचे संगती आणि बहुताचे घात होती. त्याचं संगत केली आपली सुद्धा नुकसान होती. बघा ना तुम्ही एक दिवशी जाऊन दुकानावर बसा ना त्याच्या संग. ते म्हणते महाराज तर भागवत सांगू लागली पण बिघडली रातच्या घेतात का काय कोण. द्राक्षाचा वेलो लिंबावरी गेला, द्राक्षाचा वेलो लिंबावरी गेला, संगती कडूपा होता संगती. द्राक्षाचा वेलो लिंबावरी गेला, द्राक्षाचा वेलो लिंबावरी गेला, करुणा हो झाला करुणा हो झाला द्राक्षाचा वेलो लिंबावरी गेला, कडुका हो झाला संगतीने, कडुका हो झाला संगतीने. द्राक्षाचा वेलो लिंबावरी गेला, कडुका हो झाला महाराज सांगलीत लिंबावर येल द्राक्षाचा गेला महाराज ते कडू होतंय. काय पोतभर कस्तुरी कस्तुरीचे पोते हिंगाने नाशिले काय नाही इतका शिंग पडला नाश झाला ना त्याचा. त्याच्यामुळं संगत लय वाईट आहे. बघा तुम्ही आता दादा म्हणले आमचा मित्र पोलीस खात्याचे आहेत आणि गाडीत बसले. सगळे लोक म्हणते नेलन दादाला पकडून ऐक नाही. आणि एखादा वाईट माणूस असा आहे पण गाडीत बसला महाराजाच्या. ते रामबी म्हणत नव्हतं ते पण बघा तुम्ही त्याचे लोक पाय पडतील. अब तिकडे उदाहरण जाऊ दे. आत्ता बघा तुम्ही साधूच्या गाडीत बसा किती वाईट माणूस असू द्या त्याचं लोक दर्शन घेतील. त्याच्या गाडीत बसा किती बी तुम्ही चांगले असा नक्की गुन्हा केलेला दिसते. उगाच उगाच टाकलं नाही गाडीमध्ये आहेत का नाही संगतीचे परिणाम. मग आता कसं करायचं इथून पुढं. फक्त चाललाय विषय तुझी आहे की नाही. संगतीचे परिणाम इतके वाईट आहेत भाऊ आहे की नाही. आज आपल्या राज्यातल्या लोक वेळ आली सीमेवर किती दुःख झालं. समोरासमोर शत्रू आणि शत्रूला मारण्यासाठी सज्ज राहावं लागते भाऊ. मुकाट्या मारायचं काम नसते हे की नाही. पण आज आपले इकडे 40 जवान मेले. आज आपण त्याला सुद्धा श्रद्धांजली देऊ. मला सांगा ते हेत म्हणून आपण सुखी आहेत कसं. आता शहरला रातच्या आपण खुशाल झोपतो आणि त्याचा राऊंड असते आणि म्हणून गलीतले माणसं खुशाल झोपते. त्याला पक्क माहित आहे गाडी 10-10 मिनिटाला येते. पोलीसची काही भीती नाही है की नाही. किती कष्ट आहेत त्याचे. जीवाचं रक्षण आपले ते करतात आणि आपल्याला त्याच्या बद्दल तिळभर बी दुःख वाटत नसेल तर याच्यापेक्षा कोणतं काय सांगा है की नाही. असं नाही व्हायला पाहिजे. म्हणून जे गेलेत त्याला भगवंतानं चांगली गती द्यावा आणि जे आहेत सांभाळण्यासाठी नाही का त्याच्या मागे शिवाजीराजेचं रक्षण केलं तसं त्याचं करावं. टाळ्या वाजवा ना. लय कष्ट झाले तुम्हाला इतक्यानं. अरे रे रे किती अवघड गोष्ट आहे सांगा. अहो सगळ्याच्या डोळ्याला अश्रू यायला पाहिजे आपल्यासाठी. महाराज जीव देवनिया बळी अवघी तारिली दुबळी है की नाही. संतांचे कष्ट पहा त्याचे कष्ट पहा है की नाही. संतानं तेच काम केलं जगाची सेवा आणि ते सुद्धा जनसेवाच करायला लागले. म्हणून त्याला सुद्धा भगवंतानं चांगल्या पद्धतीनं पदरात घेऊन महाराज चांगले सत्कार म्हणजे घेईनच देव त्याला. त्याचा काही संशयच नाही. म्हणजे भरती होण्यासाठी काय असे सगळ्या गावातले 10-20 मुलं नाहीत निघत. ज्ञानोबराने एक ओहिलेली भरली या त्रिभुवना आतू अर्जुना सांगू एक चांगला माणूस
बरोबर सगळ्या त्रिभुवनातला एक एक गोळा करून ते सैन्य एक लक्षावर तिथे इतके गोळा होते ते एरी नाही ते आणि आज सगळं सोडून सनी राहावं लागतंय तिथं का मागं पुढं पाहावं लागतंय. आता समोर शत्रू आलाय आता मागं पाहतोय ते काय लेकर आहेत बायको आहे का घरी फोन करून येतो काहीच म्हणता येत नाही. आणि निघता सूर न पाहे माघारे मारा जीवा गोळी पाहतच नाही माग पाहतच नाहीत ते इतके सूर असते ते इतकं सोपं नाही. बोल बोलता वाटे सोपे आणि करणी करता हो अवघड आहे का नाही. म्हणून आज चांगला पर्व काळ आहे. एकतर जोग महाराजाची पुण्यतिथी चालू आहे संत मंडळी. दुसरी गोष्ट अशी की आज शिवाजीराजेची जयंती आहे तो बी खूप आनंद आहे. आणि थोडस इतकं दुःख वाटतंय की असं घडलं असं नाही घडायला पाहिजे. भगवंतानं इथून पुढं तरी त्याच्या पाठीमागं राहून महाराज आपलाच विजय राहणार आहे कधी त्याच्याबद्दल नाही काही पण असं घडून सनी काय उपयोग आहे की नाही. म्हणून तुझी ये संगती झाली आमुची निश्चिती नाही देखील ते मिळे आणि भोग सुखाचे सोहळे. म्हणून संगत चुकू देऊ नका. अजिबात संगत जर चुकली तर महाराज लय मोठी लुस्काने. मी सांगितलं तुम्हाला की एक एक येऊनी कोटी कोटी फेरा मंगला घेवारा मनुष्य देहा. म्हणून जशी परिस्थिती असन तशी असन कुटुंबाची कुटुंब सगळ्यांनी देवाचं भजन करायचं. अजिबात कोणती चिंता करायची नाही. खाणं मिळणं जे काय घडायचं बरं वाईट ते संसारात ते ज्याच्या त्याच्या अदृष्टाने मिळणार आहे. प्रारब्धेची जोडे धन प्रारब्धेची वाढे मान का सोस करशी वाया भजमना पंढरी रायाच्या पाया. म्हणून महाराज संगतीचं महत्व अभंगाच्या पहिले तुझी ये संगती 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 आहा तुझी ये संगती 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 तुझी ये सुखाचे सोहळे घरी ताकाचे सरोवर येथे नवनीताचे पोर. म्हणून ज्या वेळेस असं पाप होतं पृथ्वीवर महाराज त्यावेळेस सगळ्याला देवाच्या नावाची आठवण होती बर काय एरवी होत नाही. महाराज मले पापी जे अभक्त दैत्य जे मातले धरणीवरी झाले ओझे त्यांचे दिदलाचे त्रास ऋषी मुनी सर्वास न पूजिती देवास कोणी राहिले यज्ञ मोडिले कीर्तन पळाले ब्राह्मण दैत्या भेने. म्हणून असं पाप झालं. हे देह क्षेत्र याच्यातलं पाप पुण्य तपासा. याच्यात काम क्रोध मद मच्छर
ओले मृतिकेचे मंदिर आत 6 जण उंदीर गुंफा करिता ती पोखर याचा नका करू अंगीकार गा म्हणून असा अधर्म झाला. सगळे लहान तोंड करून सनी भगवंताकडे विनंती करायला गेले. त्यावेळेस एकदा आकाशवाणी झाली. आकाशाची वाणी सांगे सकळाशी तळमळ मानसी करू नका देवकीच्या गर्भा येईल भगवान रक्षील ब्राह्मण गाई भक्त. नाही काय असं घडलं म्हणून तस काय नाराज होऊ नका. देव येऊन सनी बरोबर इथून पुढे दुष्टाचा संहार करते. काही चिंता करू नका. असं कोण सांगितलं? आकाशवाणी झाली. कुठंच काही दिसत नव्हतं ना आवाज तर आला. एखाद बार आवाज येतोय स्वप्नात. ज्याचा ध्यास आहे त्याचा स्वप्न कायचे पडते. असं जागृतीचे भावना भावीजे त्याची डोळा लागत खेळ देखीजे त्याची स्वप्ने आहे की नाही. मग स्वप्नामध्ये एक सावकार होते. वाटप करीत होते दरवर्षी. त्याने पैसे दिले भाऊ पण उचलीच होईना ना. त्यानं शेलूला तरक इकला आणि यानं पकडलं. म्हणजे 5 वर्ष झाली. पैसे आज सहित द्या आणि भुक्या मारू लागलं. पाका बघ झोपीत कोणाला भुकी लागली. एकटेच होते का घरात. लागली भुकी मग काय बाईने दिले ना शा अक्कल आहे का. गुच्चा द्या तटकन उठलं. तो ह्यामुळे पैसे उडवले म्हणे. नाहीतर बरोबर असं मी धरली होती. मी 2 लाख उसूल केले ते आता 3 लाख तेव्हा बापाची इथून लागले भांडणं. सप्त्यात कुठं भांडणं असतात का काय करू लागेल. भांडणं लागले. महाराज ती बाई नाराज झाली. या आजी भेटल्यान घरानं सांगितलं आतापर्यंत चांगलं होतं पण महाराज रोज मला लक्ष द्यायलेत नाही. आजी ती म्हणली काहून म्हणे रातच्या आडू लागली स्वप्न कोणाला पैसे दिले होते म्हणून त्या पांढऱ्यानं आता वस्तू दिली होती आणि ते त्याला मारू लागले. आणि मग गुचा देऊन उठवलं तर मला म्हणते त्या बापाची इथून आणि 3 लाख. ती म्हातारी हुशार होती. ती म्हणली असं कर त्याला म्हण ते 2 लाख द्या आणि मी 3 आणि ते 2 5 एकदा तुम्हाला देत. जागेच येत ना सगळे का स्वप्न देत. हे स्वप्नच ने स्वप्नीची एक आहे इवळशी वाया रडे रडती या सर्व मिथ्या रघुजू सर्पाकार भासले जगडंबर. नाही का महाराज सांगाली मृग जळाची तळी ती दिठी दुरोनी निहाळी अनुनी साळी केळी लावी जे काही म्हणले आता साळी लावायच्या. तुम्हाला मृगजळ कमी आम्हाला लय मस्त दिसते. कायचं मातीचं पाणी आलं हरण पळाले वर फुटून मारायला लागले. खोटियाचे पिशे मृगजळ दिसे साचपाना ऐसे आणि खोटियाचे पिशे उर फोडी. मग खोट आहे का नाही पण खरं वाटायले का नाही. आता झालो मोकळा. पोरं शिकायले नोकरीला लागले की महाराज म्हणले मृगजळ खरं आहे गे. आणि का पोरं मोठाले होऊन का चांगले काम केले आपल्या कामी येते. नाथबाबा म्हणले पुत्रा पासोनी सुप्राप्ती होईल असे माता पिता म्हणती पुत्र अंगुष्टा दाविती पुत्र भ्रांती मनोनिया. काय नाही केलं त्याच्यासाठी आहे की नाही. महाराज सांगायले जे करायचं होतं ते राहिलं आणि फुकट आयुष्य गेलं. आता उघडी डोळे तुझा अध्यापी न कळे मातेची खोळे दगडाला पोटाशी. सांगितलं आकाशवाणीने चिंता करू नका थोड्याच वेळात भगवंत जन्म घेते. पण भगवंतानं सगळ्यांनी विनंती केल्या. महाराज शेषशाही भगवान मस्त झोपलेले होते. सगळेच अर्ज गेले. भगवंताने विचार केला चला लवकर जावं लागेल. लक्ष्मीला म्हणले उठा आपल्याला अवतार घ्यायचा आहे. त्याहीनं सांगितलं 14 वर्ष माग तुमच्या सोबत वर्षावरी केले उपोषण 14 वर्षावरी केले उपोषण 14 वर्ष
पोषण जाणता आपण प्रत्यक्ष हे. तुम्हाला माहित नाही का 14 वर्षापर्यंत मी उपाशी राहिलो. कुठं कधी म्हणले का काही फळ खा, पाणी प्या, कशावर झोपले? तुमची संगत आता ना का तुमच्या सोबत नाही. याचं काही काही भाऊ की भाऊ गाडी निघायली लग्नाची, भाऊ खळीले तितके बसते कुठतरी जाऊन, ते बेजार होते. ते म्हणतो तू टेम्पोत नको बसू, तू लक्झरीत बस, पुढे जाय तू, मी मागून येतो. महाराज मग देवानं चटकन बदलला. आता तू वडील, आता तू वडील होई का सर्वदा, 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 आता तू वडील होई का सर्वदा. पाळीन मी आज्ञा तुझी पाळे, 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 पाळीन मी आज्ञा तुझी पाळे. आता तू वडील होई का सर्वदा, 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 आता तू वडील सांगितलं आता तो वडील होय गा सर्वज्ञ, पाळीन मी आज्ञा तुझी वारे. तुम्ही मोठे व्हा, तुम्ही जे सांगता ते मी करे. हो पण कुठं जन्म घ्यायचा, अवतार कसा घ्यायचा त्याचं निवेदन झालं. म्हणून वसुदेव देवकीच्या पोटी अवतार घ्यायचा असं ठरलं. तर वसुदेव देवकीचं लग्न झालं. महाराज खूप मोठा वरात निघली आणि वरात चांगल्या पद्धतीनं चांगल्या चौकात आली आणि त्यावेळेस एकदा आकाशवाणी झाली. आकाशा जीवानी सांगत असे कंसा, मानी हा भरवसा बोलण्याचा, मानी हा भरवसा बोलण्याचा. आकाशा जीवानी सांगत कंसा, मानी हा भरवसा बोलण्याचा, मानी हा भरवसा बोलण्याचा. हे आठवा तो पुत्र वडील तुझसे, आठवा तो पुत्र वडील तुझसे, ऐकोनी मानसी धावला, ऐकोनी मानसी धावला. आठवा तो पुत्र, आठवा तो पुत्र वडील तुझसे, ऐकोनी मानसी धावला, ऐकोनी मानसी धावला. हे प्रमाण लय महत्वाचे बर काय. देव बोलायला आणि देव दिसत तर नाही, आहे का नाही. मग माणसं जागे आहेत का झोपलीत मला काही कळत नाही. किती आनंद वाटायला पाहिजे. दिसत तर कोणी नाही आणि आवाज तर येतोय. आकाशाची वाणी सांगत तसे कंसा, मानी हा भरवसा बोलण्याचा. आठवा जो पुत्र वधील तुझसी, ऐकोनी मनसी क्रोधावला. आता ज्यानं आवाज असा द्याला का तेच आवाज अवतार घेणार आहे. याच त्याच नाव आहे नाही का. काय केधरी येली सोंगे
येणे अवघी पांडुरंगे. तर असा आवाज आला. कंसानं पाहिला आवाज ऐकू आला. कंस तिथून पळत गेला घरात. तलवार आणली भाऊ मोठी आणि तलवार आणून सनी विचार केला बहिणीचं मुंडक हाणायचं महाराज त्या भाऊजीचं हाणायचं ठेवायचीच नाही दोघं. घेऊन या खडग मारावया धावला हात तो धरिला वसुदेवे. हो सांगितलं भाऊजी काऊन असं करायले. त्याने सांगितलं आता होणारी जर संतती तुमची आमच्यामुळं असं तुमचाच काटा काढा म्हणजे बिनगोर. त्याने सांगितलं तसं देईन मी पुत्र सत्य माझे म्हणे हेवा बंदी खाली दुटा सांगे हेवा बंदी खाली दुटा सांगे देईन मी पुत्र सत्य माझे माने देवा बंदी खाली दुष्टा सांगी देवा बंदी खान ते पुत्र सत्य माझे मानी ठेवा बंदी खानी दुता सांगे. सांगितलं तुम्हाला आम्ही झाला मुलगा तुमच्या ताब्यात देत जाऊ. पण कंसानं सुद्धा विचार केला 8वा वैरी आहे पहिल्यापासून मारायचे तरी कशाला. महाराज कंस पण चांगला होता बर काय. चांगलं बाळ झालं मारलं नाही कंसानं. पण नारद मुनी आले. नारद मुनी म्हणजे नारद मुनी जे हरी केला. काही माणसं दोन्ही पार्ट्याकडे जाते मोकाट्या नाहीत बसत. त्याची पूजा पाती ती असते. रामकृष्ण हरी जे हरी चहा घ्या प्याचा. काल शेलून येऊ लागलो तुमच्या जिथं बैल होती यायची धुऱ्याला. काय सांगते काय सांगते. इकडून आलो माझातून बाया तुमची शांगावर पू लागली तुरीच्या भांडणं लावून द्यायची. आणि चहा प्याचा घरचा नाही. आणि मग नारद मुनी आले. जे हरी केला कंसानं बसायला टाकलं. काल वेगळंच ऐकलं म्हणले तिकडं वातावरण लय चर्चा झाली. ते म्हणला काय लग्न झालं ना वाटतं बहिणीच. म्हणले हो मी असं ऐकलं त्याला होणारे जे काही लेकर बाळ ते तुमचे वैरी आहेत. कंसानं सांगितलं 8वा आहे. नारद मुनी म्हणले जर उलट मोजलं मोजायची तरी अक्कल आहे की तुम्हाला. कुणी कुणी मोजले काय सांगता आता त्याचं गणित आपल्याला काय माहित. समजा उलट मोजलं पहिलाच 8वा आला तर कसं करता भाऊ सांगा बर. महाराज दिलीन काढी टाकून अभंगातलेलं महाराजांना पुण्य सार थोड्या धावत्या वेगानं गोकुळातलं वर्णन करू. महाराज म्हणाले पुण्य सारा वया भेटे देव ऋषी व देवालकाशी ठेवू नको. म्हणून भगवंताचा 8वा अवतार आहे. तर महाराज ज्या वेळेस भगवान अवतार घेणार होते आता ज्या वेळेस बाळ झालं त्यावेळेस मारायचं. पण ज्या वेळेस भगवंतच अवतार घेणार होते त्यावेळेस मात्र आई भेट नव्हती. देवकीचे तेज दिशे जैसा सुरवे कंसाचे हृदय जळत असे. हरणे पळती देखून या व्याघ्र कापे थर थर तया परी. म्हणून भगवंताचा अवतार झाला होणार. महाराज तो महिना होता श्रावण मास. दशरथी मारिला तोची होता मास. वर्ष ऋतू असे कृष्ण पक्षे वसु रोहिणी नक्षत्र दोन प्रर रात्र
माया घाली अस्त्र रक्ष पाळा. तर आयोनी संभवन काय ज्याच्या कुळी आयोनी संभव आयोनी संभवन हे काही श्रमी नामयाचा स्वामी प्रगटला. गोपाल कृष्ण भगवान की जय. ते बाळ आपल्या लेकरावानी असं लहान नाही, एवढं मोठं उभं राहिलं 8 वर्षाचं. ते बोलू सुद्धा लागलं. काय म्हणू लागलं? नंदाच्या नंदाच्या घराला नंदाच्या घराला मदने गोकुळाला मदने गोकुळाला मदने गोकुळाला माया उपजली तेथे आणि ठेवी मज येथे माया उपजली हा नंदाच्या घराला नंदाच्या घराला मदने गोकुळाला मदने गोकुळाला मदने गोकुळाला. आता पाऊस पडायलाय. अजून लय अमृत पिऊन काम करायचे. तुम्ही काऊन फणीवरी धरली? नदीत यमुनेत गेले, पाणीवर येऊ लागलं. त्याला पाण्याला घ्यायचं होतं भगवंताचं दर्शन. पोहर चढला आचाट पुढे चढेला चाट तिथीला विला कोट तिथीला विला कोट तिथीला विला कोट पुढे चढेला चाट तिथीला विला कोट तिथीला विला कोट तिथीला विला कोट. पाण्यानं दर्शन घेतलं. पाणी खाली गेलं. भगवंताला नेऊन ठेवलं. तिथं महाराज माया होती. मुलगी उचलून आणली. आडायला सुरुवात केली. रडे माया कर्याकांत नामा म्हणे उठले दूत तातडीने जाती कंसा सेवक संगती. सांगितलं, अरे तो अवैरी जन्माला आला. कंसा तू खुशाल झोपला. पटकन उठला कंस. पळतच आला. का हे पाहिलं नाही? गरगर फिरवलं आणि शिळाव आपटायचं. तिनं सांगितलं, तुझं लागी वधी वधी तुझं लागी वधी वधी तुझं लागी वधी वधी तुझं लागी वधी वधी माझं लागी वधी वधी माझं लागी वधी वधी माझं उपजला माझ्या आधी उपजला माझ्या आधी तुझं लागी वधी 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 तुझं लागी वधी उपजला उपजला असं सांगितलं, तुझं लागी वधी तुला मारणार आहे. माझ्या आधी जन्माला आलाय. महाराज ते खूप घाय भरले. आता सगळ्याला माहित आहे. महाराज तिथं गर्गमुनी आले. चांगल्या पद्धतीनं त्याचं जातक कर्म वर्णन केलं. पण दुसऱ्या दिवशी बांबळ भट आले. त्याईनं सांगितलं. आले तर बाईनं बसाय वगैरे टाकलं. लय मोठाले अभंग आहेत बरं का त्याच्या वर्णनाचे. म्हणून याच्या मनातच वाईट होतं. पंजाकाचं पान असं केलं. बाईनं सांगितलं, आमचे देवबाप्पा कालच येऊन गेले. चांगलं लेकराचं सांगितलंय. ते म्हणले, मी लय वर्षाला येतो.
माझ्या हातानं बघा जाऊ दे त्याचं नका त्याला 60 वर्ष झाले वय त्याचं काय आता बुद्धी काम करते काय ते मूळ नक्षत्रावर जन्माला आलं लेकरू आईनं सांगितलं मग आता असं करा याच्यासाठी काय तुम्हाला पर्याय ते करा ना जप करा काही बांधा ते करा कार्यक्रम त्याने सांगितलं दुसरं काहीच इलाज नाही याला एकच इलाज आहे माईनं सांगितलं काय म्हणे 5 हात खड्डा खांदायचा त्याच्यात टाकायचं आता मला सांगा आणि याला पुरायचं आता कोणाची माय नाही रडायची तिथे देवाची माय होती डोळे भरून आले भगवंताने विचार केला गवळी तर घरी नाहीत गावात कोणी नाही आई तर रडायली देवबापात आता आकाराला आले घरामध्ये उकळ होत उकळाकडे हात केला आहे का नाही प्रमाण आता येत नसन तुम्हाला ते कौरुप तर होते महाराजांना अभंगातलेले ठाई होणी जाते उकळे उडत ताती जाऊन आदळती मस्तकावरी घाबरे दुर्जन पळावया पाहात आडव्या ठाकत बाजा पुढे लय ठोकलं ना मुसळ उखळ जाते घाबऱ्या हे निर्जीव वस्तू सगळ्यात मारू लागल्या आणि पुन्हा डोसक्यात ते पळू लागलं बाजूनं फोन केला एकूणी केला या मनी राफाडात त्याने रस्ते चाडविले कुठं पळा एवढं मोकळं केलं ते आता मी नाही सांगत पण ते गेलं कंसाची इथं मारलं नाही जीव आला जाईनाचा देव गावात बाई म्हणली यायला कपडे द्या घालाय ते तुम्हाला ना मला कपडे देऊ नका तुमचेच उद्या राहतात का काही सांगता येत नाही ही चित्र काम असं खूप 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 भगवंताने खेळ खेळले लहानच होते देवळामध्ये खेळायला गेले म्हातारी पत्ता खेळू लागली म्हातारी म्हणली लयच खोड्या करायला गवळ्याचं कट्ट आता काय पुन्हा आला तर कांबरातच काठी घाली एक बाबा म्हणला तिथला त्याने पोरायला विचारलं कुठं झोपतं रे म्हातार ते म्हणले बाहेरच झोपतं याला घरात नाही झोपू देत रस्त्यावर रोडवर बाट टाकली फाटका उशाला घातला दात तर नव्हतेच आणि झोप त्याची अशी होती की डोळे वाचलेलीच राहील डोळे मिटकिलीच नाही त्यानं का या डोळ्यानं का चांगलं पाहिलंय का काय आणि त्यानं काय केलं मला 100 लिटरचा ताकाचा अंडा घातला डोक्यावर बरोबर बाबाच्या डोसक्यावर धरायला लावला आणि खालून टप्पू द्याला फटकन फुटला घाम आला आणि त्याला मी पटकन फुटला की चटच म्हाताऱ्याच्या अंगावर ताक गेलं म्हातारं दचकन उठलं म्हणे आंबट पाऊस आला ना सगळंच भिजलं आपल्याला माहित नव्हतं त्याची सून सांगू लागली नाही का परवा आला आमच्या घरा दारी निजला होता म्हातारा अनुनी ताकाचा डेरा पडला साईरा तयावरी असे खूप भगवंतानं काम केले पहिल्यानं काग बग रिठा मारिले बाळपणी अवघी दैत्य खाणी निर्दाळिले मी गेल्या वर्षी 2 महिने होतो बरं का तिथं आमच्या मित्रांना आम्हाला सगळे ठिकाण दाखविले भगवंतानं कुठं कुठं काय केलं तर लय लीला केल्यात बरं का चरित्र ते उच्चारावे आणि केले देवे गोकुळी तर असं भगवंतानं खेळ खेळला महाराज म्हणाले तुझी संगती झाली अमोची निचिंती जे काही नाही मिळत ते कसं मिळतं ते अभंगाच्या द्रोप नाही देखिले नाही देखिले नाही देखिले ते मिळे नाही देखिले ते मिळे नाही देखिले भगवंतानं सांगितल्यावर सगळ्या गोपाळाने शिदुऱ्या एकत्र केल्या महाराज म्हणले एक ठाई करोनी अन्न कशी अभंग आहेत बघा काला वाटी नारायण हे पाहुनी सुरवर चित्ती करती विचार ते म्हणले आम्हाला कसं अन्न मिळन धन्य गवळी
धन्य भाग्य गवळी याचे आम्हा अन्न मिळे कैसे. दुसरा म्हणला अरे सोपं आहे एक आशे इकती हात धुईल श्रीपती. त्याने सांगितलं देवीच आता नदीला हात धुवायला येते ना. देवजळी झाले मासे महाराज म्हणले हे कळले घन निळा सांगत असते गोपाळा. चला वृंदावना जाऊ नामा म्हणे तेथे उदक घेऊ. नाही धुऊ दिले तिथात असा खेळ खेळा भगवंतानं. म्हणून महाराज काला संतान करा एकच टाळी झाली वाळवंटी. माझा ज्ञानराज गोपाळाशी लाया वाटी. म्हणून हा 7 दिवसाच्या नियोजनाखाली चालत आलेला अखंड हरिनाम सप्ताह. आणि आज दिनांक 19/2 नाही का 19/2/2019 आज रोजी सोहळा संपन्न झाला. जे झालेले शब्द जे चांगले आहेत ते नूतन गुरुवर बाबाचे. काही चूक झाली असून आपल्या बुद्धीचा दोष म्हणून सगळ्याला विनंती आहे टाळी वाजून भजन करायचं आहे काही करायची नाही. विठोबा म्हणे आता आम्ही नवजो दवडिता तुझी संगती झाली आमुची निश्चिंती. घरी ताकाचे सरोवर येथे नवनीताचे पूर. तुझी संगती झाली आमुची निश्चिंती. नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे. तुझी संगती झाली आमुची निश्चिती. ज्ञानेश्वर मावले ज्ञानराज मावली तुकाराम ज्ञानेश्वर मावली ज्ञानेश्वर मावली ज्ञानराज मावली